याने दिवस रात्र अभ्यास केला आहे पूर्ण 2 वर्ष आणि अचानक पेपरमध्ये ब्लँक झाला आहे. ठीक आहे, हे एकदम कॉमन आहे. अशा वेळेस काय करायचं, जर तू एकदमच प्रॅक्टिकल विचारत असेल तर साधी गोष्ट, जे बाहेर पण म्हणतात, एक मोठा श्वास. ठीक आहे, आणि परत एकदा ते झालं लाज. तुला जर तो फिअर असेल ना की भाई एवढा चान्स भेटला, आता नाही केलं तर कधी होईल, हे ब्लँक होणं हे सगळं विसरून जातो. हे मेन्समध्ये होतं. मेन्समध्ये आधी अचानक काय होतं, लिहिता लिहिता 3 तासात अचानक एखाद्या उत्तराला ब्लँक पडतो, हात थांबतो की काय लिहू. जिथं वाटायला लागलं ना थांबला हात आणि 15-20 सेकंदापर्यंतचं थांबला, लगेच सोड ती जागा, सोड जेवढं काही असेल लगेच दुसऱ्या क्वेश्चनकडे शिफ्ट हो. त्याच्यामुळे पुढचे सोपे क्वेश्चन खराब नाही करायचे. आणि हे सगळं मेन्स प्रिलिम सगळं एकमेकांना इंटरलिंक आहे. आणि या इंटरलिंकेजमध्ये जो एखादा व्यक्ती जो सोपं किंवा त्याच्या स्ट्रॉंग एरियामधलं शोधण्यात जो सक्सेसफुल असतो ना, त्याचा जास्त फायदा होतो. कळलं ना? तर ब्लँक, आणि हां, ब्लँक होण्याचं अजून एक रिझन असतं, लॅक ऑफ रिव्हिजन. रिव्हिजन खूप जास्त मॅटर करते. आता रिव्हिजनचे खूप सारे वेगवेगळ्या लोकांचे टेक्निक आहेत. कोणाची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, कोणाची नसते. माझी नव्हती ग्रास्पिंग पॉवर, म्हणजे रटण्याची पॉवर माझी नव्हती, तर मी ती गाढव टेक्निक सांगितली, बघून लिहिणं. मग त्यात माझा एक फायदा झाला की माझी आन्सर रायटिंग स्पीड एवढी झाली की मला कधी आजपर्यंत पेपर कम्प्लिशनला इश्यू आलेला नाही, जो चांगल्या लोकांना येतो. मग ते विथ डायग्राम असो, मग ते विथ ब्लॅक पेन असो, या सगळ्या गोष्टी अर्ध्या मार्कवाल्या सांगतोय. ठीक आहे, डायग्राम असो, ब्लॅक पेन असो, मग त्या युनिक एक्झाम्पल असो,